आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण आरोग्य विभाग भरतीमधील ग्रुप डी संवर्गातील पदांसाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. आपल्याला यासाठी 4 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार आहे: मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर यातील मराठी लँग्वेज वरती आपल्याला मराठी भाषेवरती मराठी विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांना तुम्हाला कसं सोडवायचं असतं यावरती पहिल्या भागामध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. एकूण 25 प्रश्न असणार आहे मराठी भाषावरती. तर मराठी आपल्याला भाषेवरती कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे, त्याचं सर्व स्पष्टीकरण पहिल्या भागामध्ये आपण दिलं होतं. त्या भागाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. त्याच्या एवढीच्या माध्यमाने बुद्धिमत्ता या विषयावरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण सर्व स्पष्टीकरणासोबत सोडून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा आणि त्यासोबत अजून तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातील ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले जाईल, जेणेकरून एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयावरती कसा अभ्यास करायचा ते समजून येणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न काय दिला आहे. इथे आपल्याला सोडवण्यासाठी एक समीकरण दिलेलं आहे. आताच मी तुम्हाला एक टॉपिक सांगतो, समीकरणावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न नक्कीच विचारले जाणार. आपल्याला बुद्धिमत्ता या विषयावरती एकूण 25 प्रश्न असणार आहे. ते यावरती समीकरण या टॉपिक वरती एक प्रश्न तर 100% असणार. ठीक आहे. आता समीकरण डायरेक्टली तुम्हाला दिलं जाईल अशा प्रकारचं सोडवण्यासाठी, नाहीतर कधी कधी तुम्हाला वेगळं एक उदाहरण दिलं जातं, ते आपण पुढे उदाहरणामध्ये ऍड केलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं सांगितलं जातं, आपल्याला भागाकार म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे बेरीज, अशा प्रकारचं जे उदाहरण असतं आणि आपल्याला एक समीकरण दिलेलं असतं, त्या चिन्हांची अदलाबदल करायची आणि ते समीकरण तुम्हाला सोडवायचं. या टाईपचं तुम्हाला एक उदाहरण विचारलं जाणार. ठीक आहे. तर इथं आपल्याला एक बेसिक लेवलचं एक उदाहरण दिलेलं आहे, समीकरण हे सोडवण्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. आता समीकरण सोडवण्यासाठी तुम्हाला नियम माहिती असणं गरजेचं असणार आहे. जर कंस असेल तर सर्वात पहिल्यांदा कंस सोडवायचा, कंस नसेल तर भागाकारची क्रिया सोडवायची, भागाकारची क्रिया नसेल तर गुणाकार आणि त्यानंतर वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. याच क्रियेने कोणतंही समीकरण तुम्हाला सोडवायचं असतं. त्यानंतर तुमचं जे उत्तर येतं ते योग्य असतं. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच इथं वजाबाकी, गुणाकार, भागाकार मध्येच कोणत्याही प्रकारची क्रिया केली तर तुमचं जे उदाहरण आहे ते चुकून जातं. हा बेसिक नियम आहे, सर्वांना माहिती असणं गरजेचं असणार आहे. आता यामध्ये जर विचार केला तर आपल्याला काय दिलंय, 6 प्लस 6 गुणिले 6 त्यानंतर वजाबाकी 6 अशा प्रकारचं हे आपलं उदाहरण आहे. आता इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा नियम काय सांगतोय, इथं कंस असेल तर कंस सोडवायचा, कंस नाहीये त्यामुळे ही क्रिया गेली, भागाकार नाहीये ही क्रिया गेली, डायरेक्टली आता गुणाकार करायचा. इथे आपल्याला ही बेरीज पहिल्यांदा करायची नाहीये, आपल्याला किती छोटं असलं तरी याच नियमाने सोडवायचं, जेणेकरून उत्तर आपलं चुकता कामा नाहीये. आपण ह्या छोट्या चुका करत असतो आणि पटकन सोडवायच्या नादात आपण हे जे उदाहरण आहे सोपं उदाहरण चुकून देत असतो. ठीक आहे. तर इथं बघा ही क्रिया अशीच ठेवली. आता हा 6 काढून टाकूया. आपल्याला सर्वात पहिल्यांदा गुणाकाराची क्रिया करायची. इथे 6 गुणिले 6 किती झाले, 6 6 36 बरोबर, 36 झाले. आता इथं पुढे मायनस चिन्ह आहे, मायनसचं चिन्ह दिलं आणि 6 अशा प्रकारचं आपण हे समीकरण सोडवत आहोत. आता ही क्रिया झाली. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला इथं वजाबाकी करायची. आता इथं 6 प्लस 6 अशा प्रकारचे हे आहे, असेच ठेवले. याच्यातून इथं 6 गेले, आपण 36 मधून 6 गेले तर किती असतात, किती उरतात, 30 उरतात. ठीक आहे. 36 मधून 6 गेले तर 30 उरतात. आता हे प्लस होणार तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येणार, 36 उत्तर येणार. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अशा प्रकारचे बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा, आता आपल्याला इथं जे तर्क आणि जे तर्कसंगत उदाहरणं असतात किंवा विनाकृती आपल्याला काढायचे असतात त्यावरती उदाहरण असतं, हे या टाईपचं. यामध्ये विधानं दिलेले असतात आणि आपल्याला निकष दिलेले असतात आणि यावरतून आपल्याला उत्तर सांगायचं असतं. ठीक आहे. हे जे विधाने, समजा इथं विधाने अशा प्रकारचे इथं विधाने दिलेले असतात. बघा आपला जो प्रश्न आहे इथून खाली अशा प्रकारचा तुम्हाला दिसेल, विधान आणि निकष, आणि त्यावरतून आपल्याला हे तर्कसंगत आहे की नाही हे आपल्याला ठरवायचं असतं. तर्कसंगत आहे म्हणजे बरोबर आहे आणि तर्कसंगत नाही म्हणजे चुकीचं आहे. ठीक आहे. चुकीचं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर चला आता यामध्ये आपल्याला विधान काय दिलेलं आहे व्यवस्थित समजून घ्यायचं. आता हे विधाने आहे. ठीक आहे. आपल्याला इथं विधाने अशा प्रकारचं मी नोट करतो. प्रश्न आपल्याला भरपूर मोठा असतो परंतु आपल्याला लगेच समजून येतं. आता विधाने आणि निकष या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. आता विधान काय दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला आकृती काढायची आहे. इथे काय म्हटलेलं आहे, काही फुले पाने आहेत. आता काही फुले, आता समजा फुलांसाठी आपण एक गोल घेतला, काही फुले पाने आहेत. यातील काही फुले काय आहेत, पाने. ठीक आहे. म्हणजेच हे काय आहे, फुले. ठीक आहे. हे आपण घेतले फुले अशा प्रकारचं आणि यातील काही फुले काय आहेत, पाने. ठीक आहे. अशा प्रकारची इथं आकृती तयार झाली. सर्व पाने, आपल्याला काय म्हटलेलं आहे, सर्व पाने कळ्या आहेत. म्हणजे हे जे सर्व पाने आहेत हे सर्व काय आहेत,
कळ्या आहेत अशा प्रकारचं. ठीक आहे. आता आकृती व्यवस्थित काढायची आपल्याला जेणेकरून फक्त आपल्याला स्वतःला समजून यायला पाहिजे. ठीक आहे. हे सर्व जे आहेत हे पाने हे सर्व काय आहेत कळ्या आहेत. ठीक आहे. या आहेत कळ्या. तर यावरतून आपल्याला हे जे दिलेले हे निकष ते बरोबर आहे की नाही ते ओळखायचे. आता इथे काय दिलेलं आहे सर्व फुले कळ्या आहेत. आता सर्व फुले आणि इथं कळ्या. आता सर्व फुले कळ्या होतील का? कारण इथं काही फुले इथं पाने आहेत परंतु सर्व म्हणता येईल का? नाही. जर असं म्हटलं असतं की सर्व जे पाने आहेत ते कळ्या आहेत तर ते आपलं इथं जे निकष आहे ते बरोबर असतं. परंतु इथे काय म्हटलेलं आहे सर्व फुले कळ्या आहेत. यावरतून आपल्याला हे निकष चुकीचं आहे असं समजत आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे काही कळ्या. ठीक आहे. काही कळ्या पाने आहेत. आता यातील काही कळ्या पाने आहेत. आता काही कळ्या पाने आहेत हे योग्य आहे. ठीक आहे. काही यातील सर्वच म्हटलं तर सर्वच जे पाने आहेत सर्वच पाने कळ्या आहेत परंतु काही कळ्या सुद्धा पाने आहेत हे सुद्धा आपल्याला बरोबर सांगता येईल. म्हणजेच ऑप्शन जे निकष 2 दिलेले आहेत ते देखील आपल्याला बरोबर बघण्यासाठी भेटत आहे. हे पहिलं चुकीचं आणि दुसरं बरोबर. अशा प्रकारचे हे निकष तुम्हाला समजून आला आणि त्यावरतून तुम्हाला हे उत्तर सांगायचं असतं. ठीक आहे. अशा प्रकारची वेन आकृती तयार करायची, आकृती तयार करायची आणि त्यानुसार आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. समजले या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. तर सांगा आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर आपल्याला पर्याय काय दिलेले निकष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहे म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. तर्कसंगत आहेत म्हणजे बरोबर आहेत. तर हे होईल का? नाही. हे चुकीचं झालं. निकष 1 किंवा 2 यापैकी एकही तर्कसंगत नाही. हे देखील चुकीचं झालं. फक्त निकष 2 तर्कसंगत आहे म्हणजेच आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 हे. आणि इथं आपल्याला एक तर्कसंगत आहे हे देखील चुकीचं आहे. एकदम बेसिक लेवलचे प्रश्न अशा प्रकारचे तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. बघा आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे गटात न बसणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे किंवा वेगळा आपल्याला इथं पर्याय इथं निवडायचा आहे. 4 पर्याय इथं आपल्याला दिलेले आहेत. एकदम सोपा प्रश्न आहे. इथं बघा निळा दिलेला आहे. निळा हा काय आहे? रंग आहे. चाकू दिलेला आहे. चाकू आपल्याला वाहन आहे असं सांगता येईल का? नाही. इथं आपल्याला हा पर्याय थोडा वेगळा दिसत आहे. पुढे यकृत दिलेला आहे. हे काय आहे? एक अवयव आहे शरीराचा. मधुमेह काय आहे? एक रोग आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं म्हणजेच आपल्याला हे पर्याय बरोबर दिसत असेल हे पण आपल्याला सारखं दिसत असेल यांचा एकमेकाशी संबंध आपल्याला योग्य दिसत असेल. बरोबर. परंतु आपल्याला पर्याय 2 जे दिलेले आहे इथं वाहन आणि चाकू याचा संबंध एकमेकाशी बसतोय का? नाही बसत. म्हणजेच आपल्याला वेगळं गवसायचंय म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर होईल. चला पुढील प्रश्न बघा कसा दिलेला आहे. यासाठी आपल्याला जो एबीसीडीचा हा जो क्रम आहे हा आपल्याला अशा प्रकारचा काढून घ्यायचा आहे. 1 पासून तर आपल्याला 13 अक्षर काढायची ए पासून एम पर्यंत आणि एन पासून झेड पर्यंत एकूण 26 अक्षर. ठीक आहे. अशा प्रकारचा हा क्रम आणि या एबीसीडीच्या क्रमावरती आता सांगतोय तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयावरती कमीत कमी 4 ते 5 प्रश्न नक्कीच असणार आणि जास्तीत जास्त कधी कधी तुम्हाला 6 ते 7 प्रश्न सुद्धा यामध्ये विचारले जातील. त्यासाठी गेल्या एका साईडला तुम्ही हा तक्ता काढून घेऊ शकता. चला आता बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं आपल्याला इंग्रजी क्रमानुसार अक्षरांच्या क्रमानुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे FJN. ठीक आहे. हे आपल्याला अशा प्रकारचं लिहिलं जातं किंवा याचा यशाशी अशा प्रकारचा संबंध आहे. तर आपल्याला पुढे सांगितलेलं आहे KPR चा संबंध अशा प्रकारचा आहे. तर आपल्याला याच्यासाठी कोणती अक्षर येईल नाहीतर याचा हे जे अक्षर दिले यांचा कोणाशी संबंध असेल या पर्यायापैकी ते आपल्याला शोधायचं आहे. तर चला ते शोधूया. सर्वात पहिल्यांदा आपण हे 2 टाईपनी सोडू शकता डायरेक्टली. इथं F दिलेला आहे. ठीक आहे. इथं FJN दिलेलं आहे म्हणजेच F कुठे दिलेला आहे इथे त्यानंतर इथं J दिलेलं आहे बरोबर आणि त्यानंतर इथं N दिलेलं आहे म्हणजे प्लस इथं 4 अक्षर आहे प्लस 4 अक्षर आहे म्हणजे 4 नंबरचं अक्षर आहे. त्यानंतर इथं काय दिलेलं आहे H म्हणजे इथे आहे H आणि त्यानंतर H पासून काय आलेलं आहे M म्हणजे इथं प्लस 5 झालेलं आहे. ठीक आहे. तर हे थोडं अवघड वाटत असेल तर तुम्हाला काय करायचंय सर्वात पहिल्यांदा इथं F आहे त्यानंतर इथं J आहे आणि त्यानंतर इथं N आहे आणि त्यानंतर इथं H आहे M आहे आणि त्यानंतर R आहे. ठीक आहे. इथं H आहे आणि MR अशा प्रकारचा. आता सर्वात पहिल्यांदा F आहे. F पासून इथं पहिलं अक्षर काय आलंय H म्हणजे जर विचार केला इथं F आहे आणि त्यापासून इथं H आलेलं आहे म्हणजेच इथं किती झालंय प्लस 2 झालेलं आहे. यांचा किती संबंध आहे प्लस 2 चा. इथं J आहे त्यानंतर इथं काय आहे M आहे बरोबर. इथं काय आहे इथं J आहे आणि त्यानंतर इथं आहे M म्हणजेच इथं J आहे आणि J पासून इथं M आहे म्हणजेच कितीचं आहे इथं प्लस 3चं झालेलं आहे प्लस 3 नंबरचं अक्षर जास्त आलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय आहे इथं N आहे आणि त्यानंतर R आहे म्हणजेच इथं N आहे आणि त्यानंतर इथं R आहे म्हणजेच प्लस 4 नंबरचं अक्षर तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल. म्हणजे अशा प्रकारचे इथं क्रम दिसत असेल म्हणजेच आपल्याला या अक्षरांवरून जे पहिली अक्षर दिलेले असतात यापासून हे दुसरी अक्षर कशी आली ते समजून आलं. आता याचाही देखील करून बघूया. ठीक आहे. 1 2 3 4 असंच आहे की बघूया जेणेकरून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येईल योग्यरित्या. इथं की आहे P आहे त्यानंतर R आहे. ठीक आहे. त्याचा आपल्याला संबंध कशाशी लावायचा आहे MSV. ठीक आहे. इथं K पासून M
आता के इथं दिलेलं आहे, त्यानंतर एम इथं दिलेलं आहे. म्हणजेच प्लस 2 नंबरचं अक्षर दिसत असेल. पी पासून यस आला. ठीक आहे. पी पासून इथं यस आलेला आहे. ठीक आहे. पी पासून यस म्हणजे प्लस 3 नंबरचं अक्षर तुम्हाला दिसत असेल. बरोबर. आर पासून इथं व्ही आलेला आहे. म्हणजेच प्लस आपल्याला कितीच आर पासून इथं व्ही आलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच प्लस आपल्याला 4 नंबरचं अक्षर हे दिसत असेल. आता अशाच प्रकारे आपल्याला फक्त याचं काढायचंय आणि जास्त काय करण्याची गरज नाहीये. इथं जी आपला जी दिलाय, ओ दिलाय, टी दिलाय. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्लस किती करावे लागतील? प्लस 2. ठीक आहे. आता हे सर्व पहिल्यांदा काढून टाकतो. सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्लस 2 करायचे. तर म्हणजे आपल्याला इथे जी दिसत असेल, प्लस 2 केलं तर आपल्याला आय अक्षर दिसत असेल. 1 नंबरचं आय अक्षर आलं. पुढे आपल्याला काय काढायचंय? ओचं काढायचंय. ओचं आपल्याला प्लस 3 घ्यायचंय. प्लस 3 नंबरचं अक्षर काय आहे? आर आहे. ठीक आहे. आर आलं. त्यानंतर जर विचार केला तर आता टी आहे. टी पासून आपल्याला प्लस 4 नंबरचं अक्षर आपल्याला घ्यायचंय. 4 नंबरचं अक्षर काय आहे? एक्स आहे. तर बघा पर्यायामध्ये कुठं आपल्याला हे पर्याय दिसत असेल? ऑप्शन क्रमांक 4. 4 मध्ये आपल्याला हे पर्याय योग्य दिसत असेल. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे सोपे प्रश्न तुम्हाला यावरती विचारले जातात. चला पुढे बघा आपल्याला समीकरण सोडवण्यासाठी अजून एक उदाहरण आलेलं आहे. जसं सांगितल्याप्रमाणे आता हे सुद्धा समीकरणावरती उदाहरण आहे. या टाईपचं उदाहरण तुम्हाला नक्कीच विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. तर उदाहरण कसं विचारलं गेलंय व्यवस्थित समजून घेऊया. तर बघा यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे? ए म्हणजे भागाकार. ठीक आहे. ए म्हणजे भागाकार. आता आपण डायरेक्टली इथं मांडणी करू शकता. आपल्याला लक्षात नसेल राहत तर ए म्हणजे काय दिलेलं आहे? भागाकार. त्यानंतर बी म्हणजे काय दिलेलं आहे? गुणाकार. सी म्हणजे काय दिलेलं आहे? सी म्हणजे दिलेलं आहे बेरीज आणि डी म्हणजे दिलेलं आहे आपल्याला वजाबाकी. अशा प्रकारची आपण मांडणी करून घेऊ शकता. नाही तर मांडणी देखील करण्याची गरज नाहीये. इथं आपल्याला जे उदाहरण दिलेलं असतं ती डायरेक्टली मांडणी करून घ्यायची. ठीक आहे. आता इथं आपण डायरेक्टली मांडणी केली तर उदाहरणामध्ये डायरेक्टली आपण हे जे पण किमती दिलेल्या आहेत, जे पण चिन्ह दिलेले आहेत ते आपण डायरेक्टली टाकून घेऊया. ठीक आहे. आता इथं 66. आता आपल्याला उदाहरण कसं दिलेलं आहे? समीकरण दिलेलं आहे 66. इथं ए दिलेलं आहे. आता ए म्हणजे काय दिलेलं आहे? भागाकार. 66 भागाकार आपल्याला काय दिलेलं आहे? 11. बरोबर. त्यानंतर बी दिलेलं आहे. आता बी म्हणजे काय आहे? बी म्हणजे गुणाकार. ठीक आहे. गुणाकार दिला. त्यानंतर 7 आणि सी दिलाय. सी म्हणजे काय आहे? सी म्हणजे बेरीज. सी आपण इथं सी ची बेरीज घेतली. त्यानंतर 28. डी म्हणजे काय आहे? वजाबाकी. वजाबाकी घेतली. त्यानंतर इथं पुन्हा 12 आणि बी दिलाय. बी म्हणजे गुणाकार. त्यानंतर इथं 4 आणि त्यानंतर सी दिलाय. सी म्हणजे बेरीज आणि त्यानंतर पुढे काय आहे? 41. ठीक आहे. आणि याचं आपल्याला उत्तर काढायचंय. हे जे समीकरण आहे ते आपल्याला सोडवायचं आहे आणि त्याचं आपल्याला उत्तर काढायचंय. आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं होतं समीकरणामध्ये कंस असेल तर कंस सोडवायचा. त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर आपल्याला वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. याच क्रियेने आपल्याला हे समीकरण सोडवायचं असतं. आता इथं आपल्याला पुढे दिसत असेल कंस. इथे एक कंस आहे, इथे एक कंस आहे. तर चला कंस आपण सर्वात पहिल्यांदा सोडून घेऊया. कंसाची डायरेक्टली क्रिया करायची आणि गुणाकार करायचा. आता बघा इथं कंस आहे. आता 66 भागिले 11. तर 66 भागिले 11 जर केलं तर आपलं 6 उत्तर येतं. बरोबर. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आहे तसंच आणि त्यानंतर अशा प्रकारचं आपण सोडवणार. इथपर्यंत आलो. इथला देखील आपण आता कंस सोडवणार. इथं 12 गुणिले 4 दिलंय. ठीक आहे. आता करा बरं 12 गुणिले 4. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येणार? 12 गुणिले 4. तर प्रश्नाचं उत्तर येतं 12 चोक 48. 48 आलं. त्यानंतर प्लस 41. आता बरोबर इथपर्यंत आपण सोडवलं. आता तुम्हाला सांगितलं होतं यामध्ये आपल्याला पुढील क्रिया काय करायची? आपला कंस आला त्यानंतर आपल्याला भागाकाराची क्रिया करायची. भागाकार कुठे दिसतोय का? नाही दिसत. तर चला हे सोडून देऊया. गुणाकाराची क्रिया करूया. गुणाकार कुठे कुठे दिसतोय? इथे गुणाकार दिसतोय. ठीक आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? 6 गुणिले 7 दिलेलं आहे. ठीक आहे. 6 चुकून 42. 42 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. त्यानंतर प्लस 28 मायनस 48 त्यानंतर 41. आता आपल्याला काय करायचंय? त्यानंतर आपल्याला सांगितलेलं इथं वजाबाकी करायची. 42 दिले आहे तसेच. आता याच्यातून आपल्याला ही वजाबाकी करायची. आता जर विचार केला तर 28 मधून 48 गेले. 28 मधून 48 गेले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं सांग बरं? आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं -20 म्हणजेच -20 उत्तर येतं. आता इथं मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं कारण आपल्याला इथं 28 ही छोटी संख्या आहे आणि लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाहीये. तर आपण जर वजा केली तर आपल्या नियमानुसार मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागतं. तर मोठी संख्या आपल्याला 48 आहे तर 48 इथं मायनसचं चिन्ह पुढे आले. समजलं आपल्याला हे चिन्ह कसं बदललं? त्यानंतर इथं बेरीज आणि त्यानंतर 41. आता इथं 42 आणि 20. आता 42 मधून 20 गेले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढे काय येणार? पुढे आपण इथं खाली सोडूया. 42 मधून 20 गेले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 22. आता 22 प्लस 41. बरोबर. आता 22 प्लस 41 प्रश्नाचं उत्तर काय येणार सांगा बरं? आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार 63.
मग 63 आपल्या प्रश्नाचं हे योग्य उत्तर असणार. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असायला पाहिजे. समजलं कशा प्रकारचं आपण सोडवलं आणि याच क्रियेने सोडवायचं. सांगतोय तसं सोडवायचं. आपल्याला सर्वात पहिल्यांदा कंस सोडवायचा, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर आपल्याला सोडवायची वजाबाकी आणि त्यानंतर आपल्याला बेरीज. ठीक आहे. याच टाईपने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं असतं आणि जर अचानक तुम्ही मागे पुढे ह्या क्रिया केलं तर आपलं जे उदाहरण आहे ते चुकून जातं. ठीक आहे. समजलं तुम्हाला? चला पुढे. पुढे बघा आपल्याला इथं काय विचारले, आपल्याला गटात न बसणारी आपल्याला जोडी शोधायची. या टाईपची सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. आता इथं वेगळी जोडी शोधायची म्हणजेच आपल्याला या ज्या जोड्या दिलेल्या आहेत यांच्यामध्ये क्रिया सारख्या झालेल्या असतील परंतु एक जोडी अशी असेल त्यामध्ये क्रिया वेगळी झालेली असेल. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एबीसीडीची जो क्रम आहे किंवा तक्ता आहे त्याची गरज पडणार आहे. तर सर्वात पहिले तो तक्ता काढून घेऊया. ठीक आहे. पटकन मी हा तक्ता काढून घेतो. तर बघा अशा प्रकारचा आपण तक्ता काढलेला आहे. आता इथे सर्वात पहिल्यांदा काय दिलेलं आहे एन जे. ठीक आहे. आता याचा आपण इथे समोर घेऊया एन जे दिलेलं आहे. म्हणजेच एन इथे आहे आणि त्यानंतर जे जर विचार केला तर इथे आपल्याला दिसत असेल. म्हणजेच 1 2 3 4 -4 नंबरचं अक्षर आहे. पहिल्यांदा जर विचार केला तर -4 नंबरचं अक्षर आहे आणि त्यानंतर पुढे बघा -4 नंबरचं अक्षर आहे आणि पुढे आपल्याला एफ सी दिलेलं आहे. इथे एफ दिलेलं आहे आणि त्यानंतर इथं सी दिलेलं आहे. म्हणजेच मायनस आपल्याला 3 नंबरचं अक्षर आपल्याला बघण्यासाठी भेटत असेल. मायनस किती 3 नंबरचं अक्षर तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल. चला पुढे आपण करूया. इथं ओ दिलेलं आहे. इथं ओ दिलेलं आहे आणि पुढे जर विचार केला तर इथं के दिलेलं आहे. म्हणजेच 1 2 3 4 आणि इथं 1 2 3 4 -4 नंबरचं अक्षर इथे सुद्धा -4 नंबरचं अक्षर आपल्याला दिसत आहे आणि पुढे जर विचार केला तर आपल्याला काय दिलेलं आहे एच आणि डी दिलेलं आहे. ठीक आहे. इथे एच आणि इतर काय दिलेलं आहे डी म्हणजे इथे सुद्धा एच आणि डी चं जर घेतलं एच पासून डी तर इथं आपल्याला 1 2 3 4 इथं -4 अक्षर आपल्याला झालेले बघण्यासाठी भेटत असतील. आता एक तर आपल्याला समजून आलं, एक तर आपल्याला -4 अशा प्रकारचा यांच्यामध्ये संबंध आहे, नाहीतर यामध्ये -3 चा संबंध असणार आहे. तर यावरून आपल्याला समजून येईल नक्की आपल्याला यामध्ये अचूक जोडी कोणती, अयोग्य जोडी कोणती ते आपल्याला समजून येणार आहे. तर बघा इथं यू आणि क्यू दिलेला आहे. ठीक आहे. आता यू कुठे आहे? इथं आपल्याला यू दिसत असेल आणि यू पासून इथं क्यू दिलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा -4 दिसत असतील. इथं एन दिलेला आहे. एन पासून काय आलेलं आहे जे. एन पासून जे आलेलं आहे इथं -4 दिसत असेल. म्हणजे यामध्ये सुद्धा -4 आणि -4 चा गॅप आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्ही केलं तर -4 आणि -4 चा गॅप आहे. म्हणजेच आपल्याला या तिन्यांमध्ये -4 चा गॅप दिसत असेल परंतु यामध्ये -4 आणि -3 चा गॅप आहे. त्यामुळे गटात न बसणारी जोडी कोणती असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं आपण या प्रश्नाला कसं सोडवलं? अतिशय सोप्या आणि सरळ पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एकदम बेसिक लेवलचे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असते. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही आरामशीर ते उदाहरण सोडू शकाल. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी काही महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. त्या नोट्स विषयी माहिती देत आहे. स्पेशल आरोग्य विभाग भरतीमधील ग्रुप डी संवर्गातील पदांसाठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत. यामध्ये आपल्या विषयानुसार आपल्याला सब्जेक्ट काय दिलेलं आहे बघा. सब्जेक्ट हे दिलेलं आहे मराठी. ठीक आहे. यामध्ये ग्रुप डी चा सिलेबस दिलेला आहे. बघा सिलेबस आपण ऑफिशियल पीडीएफ ओपन केलेले आहे. त्यामध्ये इंग्रजी झालं, मराठी झालं, त्यानंतर इथं बुद्धिमत्ता झालं, आपलं सामान्य ज्ञान झालं. हे टॉपिक आहे. त्या टॉपिक नुसार आपण आरोग्य विभाग भरतीसाठी ग्रुप डी साठी काही महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती सांगतो. यामध्ये आपण मराठीसाठी नोट्स काढलेले आहेत. त्यासोबत इंग्रजीसाठी आपण नोट्स काढलेले आहेत. ठीक आहे. हा आपला दुसरा विषय झाला. त्यानंतर बुद्धिमत्ता आणि शक्यता कधी कधी गणितावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. शक्यता बुद्धिमत्तावरती जास्तीत जास्त प्रश्न असतात. परंतु शक्यता कधी कधी आली तर 2 ते 3 प्रश्न आपल्याला गणित या विषयावरती सुद्धा विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे गणिताचे आपण आपल्या नोट्स उपलब्ध करून देत आहोत आणि त्यासोबत चालू घडामोडीवरती आपल्याला लेटेस्ट 6 ते 7 प्रश्न असतात. त्यासाठी चालू घडामोडी आपण यामध्ये देत आहे. ठीक आहे. स्पेशल आपण आरोग्य विभाग भरतीसाठी या 4 विषयांच्या नोट्स काढल्यात. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. तर यामध्ये आपण हे जे आपले टॉपिक दिलेले हा जो आपला अभ्यासक्रम दिलेला आहे ग्रुप डी चा त्या अभ्यासक्रमानुसार हे जे टॉपिक दिले जसे की आपल्याला बुद्धिमत्ताचं जरी म्हटलं तर बुद्धिमत्ताचे हे टॉपिक आपल्याला दिलेत बघा. यामध्ये आपल्याला टेस्ट वगैरे त्यानंतर आपल्याला कोणकोणत्या वरती प्रश्न विचारले जातील त्याविषयी तर माहिती आपल्याला दिली. या माहितीनुसार या टॉपिक नुसार आपण नोट्स काढलेले आहेत. सर्व टॉपिक नुसार नोट्स आहे, स्पष्टीकरणासोबत नोट्स आहे. अशा प्रकारच्या आपण या भरतीसाठी नोट्स काढलेले आहेत. त्या नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये आपल्या टीम कडून आपण उपलब्ध करून
करून देत आहे. या चारही विषयांच्या नोट्सची प्राइस आपण फक्त ठेवलेली आहे ₹160, जेणेकरून कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकता, आपण सराव करू शकता, व्यवस्थित अभ्यास करू शकता. सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत तेही या नोट्सचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी खूपच कमी किमतीमध्ये आपण ₹160 किंमतमध्ये या चारही विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देत आहोत. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी. तर यांची प्राइस आपण फक्त ₹160 ठेवलेले आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीसाठी या नोट्स घ्यायचे असतील, प्रॅक्टिस करण्यासाठी, सराव करण्यासाठी आपल्याला या नोट्स घ्यायच्या असेल तर तुम्हाला एक नंबर देत आहे बघा, 91 39 64 31 99. 91 39 64 31 99 या मोबाईलच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला ₹160 पेमेंट करायचे. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट आल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जातील. आणि हे पेपरचं स्वरूप कसं असणार आहे त्यासाठी आपण अशा प्रकारची प्रश्नपत्रिका बनवली. ही प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला आपल्या नोट्स सोबत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर सर्व विषयांच्या नोट्स असणारे महत्त्वाचा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्व टॉपिकनुसार या नोट्स भेटणार आहे. खूपच कमी किमतीमध्ये, म्हणजे जर एका विषयाचं म्हटलं तर 40 ते 50 रुपयामध्ये, त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये 30 ते 40 रुपयामध्ये तुम्हाला एक विषयाची नोट्स भेटत आहे. टोटल अशा प्रकारच्या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला ₹160 आपल्या टीम कडून उपलब्ध करून दिली जाते. तर त्यासाठी तुम्ही या नोट्सचा नक्कीच लाभ घेऊ शकता. कमी किमतीत जास्त अभ्यास करू शकता. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेल्या प्रश्न चिन्हाच्या जागी कोणत्या संख्या येतील ते आपल्याला सांगायचे. अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला 2 ते 3 प्रश्न नक्कीच विचारले जाणार आणि या टाईपचे आपल्याला अक्षर आपल्याला ओळखायला सांगितले जातील. या टाईपचे सुद्धा तुम्हाला 2 ते 3 प्रश्न नक्कीच विचारले जातील. आता यामध्ये आपल्याला एकच करायचं, यापासून ही संख्या आली, यापासून ही संख्या आली, तर अशाच प्रकारची याच क्रियेने पुढे करत जायचं आणि प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायचं असतं. तर चला, आता यामध्ये आपल्याला सर्वात पहिली संख्या काय दिलेली आहे? 168. 168 पासून 174 आलेले तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल. म्हणजेच यामध्ये जर विचार केला तर +6, 168 मध्ये +6 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 174. म्हणजे 168 या संख्येपासून 174 यायला +6 करावे लागतात. ठीक आहे. पुढे 174 दिले, 174 पासून 185 आलेत. यामध्ये प्लस किती करावं लागणार आहे? 174 मध्ये +11 केल्यानंतर 185 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. म्हणजे प्लस इथं 11 झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटत असतील. 185 पासून जर 185 पासून इथे 201 येत आहे, म्हणजेच आपल्याला इथं प्लस किती झालेले बघण्यासाठी भेटत असतील? +16 झालेले बघण्यासाठी भेटत असतील. 185 मध्ये प्लस जर 16 केले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 201 आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं. बरोबर. तर 201 पासून इथं 222 आलेत. तर 201 पासून 222 आलेत म्हणजे आपल्याला 21 प्लस झालेले बघण्यासाठी भेटत असतील. ठीक आहे. आपल्याला 201 मध्ये +21 झाल्यानंतर आपल्याला 222 उत्तर इथं आलेलं बघण्यासाठी भेटत असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला इथं समजून आलं. म्हणजेच आपल्याला सर्वात पहिल्यांदा +6 झाले, +11 झाले, +16 झाले, +21 झाले. तर आता 222 मध्ये प्लस किती करावे लागतील सांगा बरं आता? प्लस आपल्याला किती करावे लागतील? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? +26 करावं लागणार आहे. ते कसं? सर्वात पहिल्यांदा 6 प्लस केले म्हणजे 6 बेरीज केली. त्यानंतर इथं 5 ने वाढवले. ठीक आहे. 5 ने वाढले, इथे पण 5 ने वाढले, इथे पण 5 ने वाढले. त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथे पण 5 ने वाढायला पाहिजे. म्हणजे +5 5 अशा प्रकारचे इथं ऍड होत चाललेले आहेत आणि तेवढ्या संख्येने इथे वाढ होत चालली. म्हणजेच 21 मध्ये जर प्लस आपण 5 केले तर 26 येतात आणि 222 मध्ये आता जर 26 ऍड केले म्हणजे प्लस केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 261. 261 मग हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. तर या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार. पुढे बघा, आता आपल्याला यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा इथं प्रश्न आलेला आहे. या टाईपचे प्रश्न ऑलरेडी आपण इथं सोडून घेतलेले आहेत. तर बघा, हा प्रश्न तुम्हाला संपूर्ण स्क्रीनवरती दिसत असेल तर सोडवा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे. तर चला, आता आपण पुढील प्रश्न घेऊया. या टाईपचा प्रश्न आपण एक सोडून घेतलेला आहे. या टाईपचा सुद्धा आपण प्रश्न सोडून घेतलेला आहे. तर्कसंगत आहे की नाही असं आपल्याला इथं ओळखायचं असतं. तर या टाईपचा सुद्धा आपला प्रश्न सोडून झालेला आहे. तर सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला या देखील प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. चला, पुढे बघा, आपल्याला एबीसीडीच्या क्रमानुसार सेम आपल्याला अक्षरमालाचा इथे प्रश्न आलेला आहे. यापासून हे आलं, यापासून हे आलं, तर यापासून पुढे आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ते काढायचं आहे. ठीक आहे. इथं पीडी आहे, पीडी पासून इथं केएल आलाय, केएल पासून आपल्याला एफटी आलाय आणि त्यानंतर एबी आलेला आहे. तर एबी पासून पुढे काय येईल ते आपल्याला काढायचंय. तर पटकन एबीसीडी मी ते काढून देतो.
तर बघा यामध्ये जर विचार केला तर आता सर्वात पहिल्यांदा पी डी दिलेला आहे. अशा प्रकारची आपण एबीसीडीची इथं मांडणी केली आहे. आता त्यानुसार आपल्याला हे सोडवायचंय. इथं पी दिलाय आणि डी दिलेलं आहे. आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा हे पहिलं अक्षर एक तर आपण ह्या दोन्हीपासून हे कसं आलं ते बघू शकता. या दोन अक्षरापासून हे कसं आलं ते बघू शकता. नाहीतर आपण असं देखील करू शकता. या पहिल्या अक्षरापासून हे पहिलं अक्षर कसं आलं, त्यानंतर या पहिल्या अक्षरापासून हे पहिलं अक्षर कसं आलं, अशा प्रकारचं सुद्धा आपण बघू शकता. ठीक आहे. या प्रकारे आता आपण बघूया पहिल्या अक्षरापासून आपण पहिलं अक्षर काढूया. इथं पी पासून के आलेलं आहे. इथं पी दिलेला आहे, पी पासून इथं के आलेला आहे. म्हणजेच इथं मायनस किती झालेले तुम्हाला बघण्यासाठी भेटत असतील 5. के पासून जर विचार केला तर के पासून पुढे आलेला आहे एफ. इथे सुद्धा आपल्याला मागील -5 नंबरचं अक्षर आलेलं आहे. त्यानंतर इथं -5चं अक्षर येऊन इथं आपल्याला ए आलेला बघण्यासाठी भेटत असेल. बरोबर. आता ए आलेला आहे. पुन्हा आपल्याला -5 अक्षर करायचं म्हणजे आपल्याला या साईडला घ्यायचं. ठीक आहे. तर -5 नंबरचं अक्षर कोणतं असणार आहे सांगा बरं मग. 1 2 3 4 5 म्हणजेच आपल्याला -5 नंबरचं अक्षर व्ही भेटलं. 1 नंबरचं अक्षर आपल्याला व्ही इथं भेटत आहे. चला आता आपल्याला समजून आलं, आपल्याला पहिले जे अक्षर आहे ते भेटलेलं आहे. आता दुसरं आपण अक्षर काढूया. ठीक आहे. तर चला हे सर्व काढून टाकतो. आता दुसरं आपल्याला अक्षर काय दिलेलं आहे, डी दिलाय, एल दिलाय, त्यानंतर टी दिलाय आणि त्यानंतर बी दिलाय. इथे बघा डी दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर डी पासून एल आलेला आहे. डी पासून एल आलेला आहे. एल कुठे आहे, आपल्याला एल इथे बघण्यासाठी भेटत असेल बघा. एल म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 इथे आपल्याला +8 अक्षर दिसत असतील. एल पासून टी आलेला आहे. ठीक आहे. टी आलेला आहे म्हणजे इथे सुद्धा +8 अक्षर आपल्याला बघण्यासाठी भेटत असतील. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. तर टी पासून पुढे काय आलेलं आहे, टी पासून इथं बी आलेलं आहे. इथे +8 झाले म्हणजे +8 अक्षर आले. ठीक आहे. तर आपल्याला पुढे सुद्धा किती 8च अक्षर आपल्याला करावी लागणार आहे. ठीक आहे. इथं आपल्याला काय आलेलं आहे, इथं आपल्याला बी आलेलं दिसत असेल. ठीक आहे. आता बी पासून +8च अक्षर आपल्याला करावी लागणार आहे. त्यानंतर जे अक्षर येईल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 तर 8 नंबरचं अक्षर आहे जे म्हणजेच जे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. पुढील 18 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, इथे आपल्याला एक मालिका दिली आहे. इथे डावी बाजू दिली आहे, इथे उजवी बाजू दिली आहे. ठीक आहे. ही उजवी बाजू आहे. ठीक आहे. उजवी बाजू. तर आता आपल्याला यावरती एक प्रश्न विचारला जातोय. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू दिलेली आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय, येथे असे किती सम अंक आहेत ज्यापैकी त्याच्या प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक सम अंक येतो आणि ताबडतोब नंतर त्याच्या विषम अंक येतो. असे किती सम अंक आहेत. सम अंक असे आपल्याला ओळखायचे, त्याच्या ताबडतोब आधी आपल्याला सम अंकच पाहिजे आणि त्याच्या ताबडतोब नंतर विषम अंक पाहिजे. अशा प्रकारचे किती अंक आहेत ते आपल्याला शोधायचं. तर सम अंक कुठे आहे बघा, त्याच्या ताबडतोब आपल्याला नंतरच बघूया विषम अंक कुठे. ठीक आहे. तर यामध्ये जर विचार केला तर आपल्याला कुठं कुठं दिसत आहे पटकन मी शोधून घेतो. अशा प्रकारचं जर म्हटलं तर आपल्याला इथे एक दिसत असेल बरोबर. इथे एक आपल्याला इथं सम दिसत आहे, त्यानंतर इथं सम आणि त्यानंतर विषम, त्यानंतर इथे तुम्हाला एक दिसत असेल. ठीक आहे. अशा प्रकारचं म्हणजे आपल्याला किती संख्या भेटल्या, 2 संख्या भेटल्या. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अशा किती संख्या आहे, ज्याच्या आपल्याला एक संख्या घेतली ती समसंख्या आहे, त्याच्या आधी एक समसंख्या आणि नंतर एक विषम संख्या, अशा प्रकारच्या 2 संख्या भेटल्या आपल्याला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा पुढील प्रश्न जर विचार केला तर आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या आणि कोणती अक्षर येतील ते आपल्याला सोडवायचं आहे. या टाईपचा सुद्धा आपण प्रश्न ऑलरेडी सोडून घेतलेला आहे मागील भागामध्ये. तर बघा यामध्ये आपल्याला सेम आपल्याला फक्त संख्या आणि अक्षराऐवजी आपल्याला दोन्ही एकत्र दिलेले आहे, संख्या प्लस अक्षर. ठीक आहे. संख्या अक्षरमालेचं हे उदाहरण आहे. आपल्या नोट्समध्ये हे सुद्धा आपण स्पष्टीकरणासोबत सोडून दिलेले आहे. आता त्याच रीती आपल्याला करायचंय. आपल्याला हे जे पहिलं आपल्याला अक्षर आहे त्यापासून हे पहिलं अक्षर कसं आलं, यापासून हे पहिलं अक्षर कसं आलं, त्या प्रकारे आपल्याला सोडवायचं. त्यानंतर या दुसऱ्या अक्षरापासून हे दुसरं अक्षर कसं आलं, हे दुसरं अक्षर कसं आलं आणि पुढे आपल्याला काढायचं. या संख्येपासून या संख्या कशा आल्या, या संख्या कशा आल्या आणि पुढे कोणत्या संख्या येईल ते काढायचं आणि आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. हे आपण घर बसल्या सोडवा. आपल्याला हा होमवर्क देता येईल. ठीक आहे. या टाईपचे उदाहरण आपण ऑलरेडी सोडलेले आहे. ठीक आहे. आता पुढे आपल्याला अक्षरमालेचं संख्यामालेचं पुन्हा एक उदाहरण आलेलं आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला सांगायचंय. तर सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. ठीक आहे. तर बाकी जर म्हटलं तर ही प्रश्नपत्रिका सर्व सोडून आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. त्यामुळे नोट्समध्ये सर्व काही तुम्हाला भेटून जाणार आहे. पुढे या टाईपचे सुद्धा आपण प्रश्न सोडून घेतलेले आहे. या अक्षरापासून हे अक्षर कशी आली, यापासून हे कशी आली, यापासून हे कशी आली आणि पुढे आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती अक्षर येतील ते आपल्याला सांगायचं असतं. या टाईपचे सुद्धा आपण प्रश्न ऑलरेडी सोडून घेतलेले आहेत. तर सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सर्व प्रश्न सोडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये जर विचार केला तर 25 प्रश्नापैकी जर विचार केला तर आपल्याला या टाईपचे 20 प्रश्न येतील. जे मी तुम्हाला सांगितलं रिपीट होऊन 20 या टाईपचे प्रश्न येतील.
बाकी अजून जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण पुढील भागामध्ये सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसं आपण आपल्या नोट्समध्ये अजून कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न येतात त्याचं सर्व स्पष्टीकरण आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेलेच आहे. नोट्समधून तुम्हाला भरपूर काय भेटणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका सोडून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपला हा दुसरा भाग होता. आपण सर्वात पहिल्यांदा मराठीचे प्रश्न सोडवले, त्यानंतर बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवले. आता पुढे आपण सामान्य ज्ञान, त्यानंतर इंग्लिश या विषयांवरती तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न येतात, ते कसे सोडवायचे असतात, ते आपण पुढील भागामध्ये सोडून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.